नमस्कार. मी शेख पाशा जनएकता आवाज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून औसा नगर परिषद स्वच्छता कर्मचारी जे ठेकेदार अंतर्गत होते ती संप पुकारलेला होतं. तर आज ती संप मागे घेतलेत आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार होळकर हे येऊन पूर्ण आपले औसाचे मुख्य अधिकारी शिंदे सर यांच्याशी चर्चा करून ती संप काही दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. तर त्या संदर्भात आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की संप कशासाठी केलते आणि तुमचे काय मागणी आहेत सर. नमस्कार, मी राजकुमार होळीकर, राहणार लातूर, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. औसा शहरामध्ये सफाईचं काम करणारे आमचे सफाई कामगार बांधव यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून ते संपावर होते. या संप करण्यामागची कामगारांची जी काही भूमिका आहे, जी काही मागणी आहे, ते समोर आलेली नाही. बरोबर. त्याच्यामुळं या शहरामध्ये उलटसुलट चर्चा आहे. मुळात हे कामगार आमचे जे आहेत, मागील 15-20 वर्षापासून औसा शहराची स्वच्छता साफसफाई करण्याचं काम आणि औसा शहरातल्या नागरिकांचं आरोग्य राखण्याचं काम अगदी अत्यल्प वेतनावर म्हणजे कमी पगारात काम करतात. याच कामगारांनी औसा नगर परिषदला राज्यस्तरीय व देश पातळीवरचं पारितोषिक मिळवून दिलेलं आहे स्वच्छतेचं. दुसऱ्या बाजूला त्यांनी कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये जिथं आपला जीव धोक्यात घालून या शहराची स्वच्छता आणि आरोग्य ठेवलेला आहे. या कामगारांनी आतापर्यंत विना तक्रार चांगलं काम केलेलं असं प्रशासनाचं म्हणणं आहे. असं असताना या कामगारांना अगदी 6,000-7,000 पगार होता. 2025 मध्ये आम्ही प्रशासन काळामध्ये शिवोकडे मागणी करून पाठपुरावा करून या कामगारांना 6-7 हजाराचे 12,500 रुपये मध्यस्थी मार्ग करून तोडगा काढून 12,500 रुपयावर काम करायचं आम्ही ठरवून घेतलं. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये औसा नगर परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माननीय अफसरबाबा शेख यांचं पॅनल विजयी झालं आणि या पॅनलकडून त्यांच्या भगिनी औसा शहराच्या नगराध्यक्ष झाल्या. बरोबर. जरी भगिनी नगराध्यक्ष असल्या तरी कारभार मात्र अफसरबाबा शेखच करतात. आणि मग अफसरबाबा शेख यांनी आमच्या सर्व कामगारांना सांगितलं की पगार एवढी मला परवडत नाही, कमी पगारावर काम करा. मग आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं. आम्ही 5-6 दिवस त्यावेळेस काम बंद ठेवलं. आणि त्या दरम्यान माननीय औसा शहराचे PI डमाले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला 3-4 तासाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कामगारांसाठी किती पगार द्यायचा, त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा आहेत याच्यावर चर्चा झाली. त्यावेळेस माननीय अफसरबाबा शेख यांनी सांगितलं की बाबा मी नवीन आलोय आत्ता आणि मला औसा शहराचे चांगलं काम करायचं आहे, स्वच्छता वगैरे हे सगळ्या गोष्टी, तुम्हाला एवढा पगार देण्यासाठी सध्या आर्थिक टंचाई आहे, नगरपालिका अडचणीत आहे. बरोबर. आणि तुम्ही मला मदत करा म्हणून विनंती केल्यावर आम्ही कामगारांनी मोठं मन करून त्यांच्या विनंतीला मान दिला. बरोबर. 12,500 रुपयाचे जे काय त्यांना मिळणारं वेतन होतं, पगार होतं, त्याच्यात माननीय अफसर बाबासाहेबांनी कमी केले आणि 7,500 रुपये पगार द्यायचं ठरलं. 7,500वर आम्ही 4 महिने झालं, 5 महिने झालं, 6वा महिना, हे 3 महिन्यासाठी ठरलेलं होतं. तशा पद्धतीचं PI साहेबाकडे व्हिडिओ आहेत, आमच्याकडे आहेत, रेकॉर्ड आहे. 3 महिन्याच्या नंतर ते पुन्हा कामगारांसोबत संवाद करायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, भेटायला गेले तर भेटत नाहीत, बघू करू टाळाटाळ चालले. त्याच्यामुळं आम्ही पुन्हा काम बंद ठेवलं. मग हे काम बंद ठेवल्याच्या नंतर त्यांनी आमचं काम बंद ठेवल्यामुळं बाहेरचे रोजंदारी दुसरी माणसं आणून काम करून घेऊ लागले म्हणून आम्ही त्या लोकांनाही अडवलं. म्हणजे आता सध्या जी काम बंद केले हे कामगार स्वच्छता कामगारांनी काम बंद केल्यानंतर ती बाहेरची कर्मचारी आणली. हो, त्यांनी रात्री माणसं लावलेले, रात्री बेरात्री आणि काम करून घेऊ लागले आणि आम्हाला सांगलेले की कायमस्वरूपी काम करू लागले, कामगार काम करतात. आमची फसवणूक, कामगारांची जी काही फसवणूक होती ते आम्ही रात्री काय लोकांना पकडलं, उघडं केलं आणि मग आम्ही सांगितलं की बाबा आमचं मिटल्याशिवाय तुम्ही काम करू नका म्हणून आम्ही ते काम बंद ठेवलं परत. त्याच्यानंतर आज
आज परत शिवसाहेबांनी आणि पी आय साहेबांनी विनंती केली की आता हे आम्ही जे टेंडर होतं सध्या टेंडर कॅन्सल झालं ते टेंडर कॅन्सल करायला लावलं, आम्हीच करायला लावलं कॅन्सल. ते म्हणले की याच्यात टेंडर मध्ये एवढा पगार परवडत नाही, टेंडर वाढ करा. म्हणलं वाढ करा, रद्द करा. रद्द करायची मागणी आम्ही केली, रद्द झालंय. आता विषय असा होता हे बाहेरचे कामगार येऊ देऊ नये म्हणून आमचा आग्रह आहे. त्याने आज आम्हाला लिहून दिलंय बाहेरचे कामगार आम्ही लावणार नाही आणि दुसरं टेंडर येईल तेव्हा तुमचा विचार करू, तुम्हालाच कामावर घेऊ, अशा पद्धतीचं लेखी आश्वासन मुख्याधिकारी साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे आज जी तुम्ही उपोषण स्थळी जाऊन ती चर्चा केल्यानंतर मुख्याधिकारी यांनी तुम्हाला लेखी दिले बरोबर की बाहेरचे कामगार आम्ही आणणार नाही, लावणार. जर गरज पडली तर ह्यांनाच घेऊ. गरज पडली म्हणजे 100% गरज पडणार. औसा शहरामध्ये बरोबर हे कामगार 15-20 वर्षापासून काम करतात. 15-20 वर्षापूर्वी या कामगाराची गरज होती. 15-20 वर्षानंतर औसा शहराची हद्द वाढली, लोकसंख्या वाढली, एरिया वाढला का कमी झाला? वाढलं. मग हे कामगार कमी कशाच्या आधारे करणार तुम्ही? एक ह्या कामगारांची किंवा दुसऱ्या कुठल्याही कामगारांची औसा शहरामध्ये गरज आवश्यकता आहे. बरोबर. प्रश्न असा आहे हे कामगार काढायचे कारण हे पगार वाढ मागू लागलेत, कायद्याच्या नियमाचं पालन करा म्हणलेत. हे कामगार हुशार झालेत, संघटित झालेत, हे त्यांना नको आहे. दुसरे कामगार आले तर नवीन आल्याबरोबर कशाला पगार वाढ मागतील? 6 मध्ये 8 मध्ये काम करतील. कमी पगारात काम करणारा कामगार त्यांना हवाय. कामगारांचं शोषण, कामगारावरचा अन्याय, कामगारावर दबाव ठेवून काम करून घ्यायची वृत्ती मान्य अध्यक्ष साहेबाची आहे. त्याला आम्ही बळी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. त्याच्यामुळे आम्ही जे काम बंद केलेलं आहे हे आमच्या हक्कासाठी, अधिकारासाठी. 7,500 मध्ये आज काय मिळतंय? काय पण नाही. अहो 7,500 मध्ये कसं जगायचं? एक दिवसाचा अध्यक्षाचा खर्च 7,500 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे का नाही? ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. एवढी प्रचंड महागाई आहे. बरं, कामगार कायदा आहे, कामगार नियम आहेत, राज्य शासनाने किमान वेतनाचे दर ठरवून दिलेले आहेत. आज त्यांना 17,208 रुपये पगार दिला पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये 13% PF आहे, 5% घरभाडे भत्ता आहे, 8.5% बोनस आहे आणि त्यांना ESI लागू आहे, विमा लागू आहे. त्यांच्या आरोग्याचे साधने दिलेले पाहिजे, आरोग्य तपासणी केली पाहिजे. त्यांना गमबोट, मास्क हे जे काही ते मिळत नाही. यांना ओळखपत्र नाही, नियुक्तीपत्र नाही, त्यांचं हजेरी पत्र नाही. हे कुठलाच कायदा नगरपालिका पाळत नाही. आणि मग अशा नगरपालिकेवर जो कोणी काम करणारा अध्यक्ष आहे याला बडतर्फ केलं पाहिजे कायद्याचा ठपका ठेवून. ही आमची मागणी आहे. मग आता ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार? आता ह्याच्या पुढे त्याने आम्हाला आश्वासन दिले की बाबा 28 तारखेला पर्यंत टेंडर आम्ही ओपन केलेला आहे. त्याच्यात जे कोणी टेंडर येईल ते होईल. आम्ही त्यांच्या विनंतीला मानून वेळ दिलेला आहे. मुळात हा टेंडरचा विषयच नाही. 15-20 वर्ष आम्ही कमी वेतनामध्ये आमचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे. हे सगळ्या सुज्ञ औषधकारांनी बघावं आमच्याकडं. आमच्या बाजूने सहानुभूती, प्रेम काय आहे का नाही? कायदा तर ते पाळत नाहीत, पण किंवा माणुसकी म्हणून ह्या कामगारांचा पहिला हक्क आहे. या कामगारांना काढता येत नाही. 1 जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर PP वावा यांनी निर्देश दिलेले आहेत. ठेकेदार बदलला, कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी कामगार तेच ठेवावेत, हा आदेश आम्ही नगरपालिकेला दिलेला आहे. त्याच्या उपर 2007 मध्ये गणेश नाईक या राज्याचे कामगार मंत्री होते. राज्याचं जे काही कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ त्यावेळेस अस्तित्वात होतं. या मंडळामध्ये हा विषय गेला की ठेकेदार बदलला तर कामगार काढतात. त्या चेअरमननी त्यावेळेसच्या सूचना दिल्यात, निर्देश दिल्यात, आदेश दिलेले आहेत की ठेकेदार बदलला तरी कामगार तेच ठेवा. म्हणजे 2007चा ठराव आहे, 2025चा राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या सदस्याचा निर्देश आहे. त्याच्याशिवाय कंत्राटी कामगार, किमान वेतन कामगार कायदा जो आहे याच्यामध्ये तरतुदी आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला ज्यांना 10 वर्ष झालंय अशा कामगारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कायम केलेला आहे, नवी मुंबई महानगरपालिकेने कायम केलेला आहे, मालेगाव नगरपालिकेने कायम केलेला आहे. असे तुम्हाला किती पुरावे द्यावे? आम्ही 10 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे, आम्हालाही कायम करा अशी आमची पुढची मागणी आहे. म्हणजे तुमची इच्छा आहे की हे जे कामगार आहेत त्यांना एकदम कायम करावं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बदललं तर बदललं, कसं आहे नियमितपणे काम द्यावं. कसं आहे, कॉन्ट्रॅक्टरचा विषय कधी येतो? तीन चांगलं काम केलं, प्रशासनाचा भाग आहे तो. बरोबर. त्यांना कसं कामावर घ्यायचं काय त्यांचा अधिकार आहे. बरोबर. पण मुळात आतापर्यंत जे ठेकेदार नेमले, जे काही कॉन्ट्रॅक्ट नेमले त्याच्या पूर्वीचाही आणि आताचा जो काय ते स्कायपानवाला होता हे सुद्धा बोगस म्हणजे बोगस ठेकेदार आहेत. बरोबर. आम्ही कामगार
नगरपालिकेचं म्हणजे औसा शहराचं काम करतोय, बरोबर. ठेकेदाराच्या घरी काम करतोय का? नाही. अध्यक्ष साहेबाच्या घरी करतोय का? शिवच्या घरी करतोय का? नाही. आम्ही काम कोणाचं करतोय? शहर. नगरपालिकेचं काम करतोय. म्हणजे आम्ही कामगार कोणाचे आहोत? नगरपालिकेचे. आमचा मूळ मालक नगरपालिका शिव आहेत. अफसर बाबा शेख आमचे मालक नाहीत. बरोबर. त्यांनी नेमला ठेकेदार, ठीक आहे, तो ठेकेदार सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यांनी कामगार पुरवठा करायचा, कामगार लावायचा, कर्मचारी लावायचा परवाना घेतलेला नाही. बिगर लायसन्सचं ते काम करतात. म्हणजे शासनाच्या कायद्याची मोडतोड करणे, कायदा नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धतीने कारभार करणे हे औसामध्ये चालू आहे. मग आता पुढे तुम्ही काय करणार होता? पुढे आम्ही आमची मागणी कायम आहे की आम्हाला 28 तारखेच्या नंतर त्यांनी कामावर घ्यावं, ही आम्ही मागणी केलेली आहे, करणार आहोत. आम्हाला ह्याच्या उपरचे आहेत ना लोक, कोणी यंत्रणा आहे ना, शासन आहे, कायदा आहे, नियम आहे, कुठं ना कुठं न्याय मिळेल ना. आम्ही यांच्या वरिष्ठाकडे जाऊ. आम्ही यांना एक बघा 15-20 वर्ष घातलेला बरोबर कामगार मरता क्या नाही करता, बरोबर मरता क्या नाही करता. आम्ही मरायला तयार आहो ना. आज PI साहेबाच्या आणि मुख्याधिकारी साहेबाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी म्हणली 4-8 दिवस थांबा, टेंडर येणार आहे. ठीक आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबलेलो आहे. 28 तारखेनंतर आमचं पुन्हा उपोषण राहील, आंदोलन राहील. वरिष्ठ पातळीवर काय आम्ही तक्रार करू, आयोगाकडे जाऊ, काय ते आहे, सगळे मार्ग आहेत. आम्ही या नगरपालिकेचे कामगार आहोत, हे आमच्याकडं पुरावे सगळे आहेत. टेंडर येईल ना जाईल, टेंडरचा विषय नाही. औसा शहराला तर माणसं लागणार आहेत का नाही लागणार. हातवाढ झाली, लोकसंख्या वाढली, काम वाढलं. अहो जगात कुठला कायदा असा आहे 12,500चा 7,500 द्या म्हणणारा? कुठला असा अधिकारी आहे, कुठला असं मंत्री आहे, कुठला असं कोर्ट आहे, सांगा आम्हाला. हे सगळे नियम ह्याच्या घरचे आहेत का? ह्याने नगरपालिका का विकत घेतली, रस्ते करून घेतली का? तुम्ही सन्माननीय अध्यक्ष आहात, प्रभारी, ठीक आहे, तरी आम्हाला मान्य आहे. तुमची कोणी तक्रार केली प्रभारी राहून राहा. हे कामगार कुणाचे आहेत? तुमचेच आहेत, तुमच्याच गावचे आहेत, तुमच्या शहराचे आहेत. याच कामगारांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, याची तरी जाणीव ठेवा. बैमानी जास्त दिवस चालत नाही, मस्ती जास्त दिवस चालत नाही. निसर्ग नियम आहेत, हे कायदे सोडून द्या. आमचा कामगाराचा तळतळाट, मी म्हणतोय तळतळाट आमच्या भगिनीचा या अध्यक्षाला लागल्याशिवाय राहणार नाही. यांचं पुढच्या काळामध्ये निश्चित फार वाईट होईल. अहो उपाशी पोट काय म्हणताय? 12:30 ते 7:30. मग आता तुम्ही नगराध्यक्षची भेट घेऊन त्यांना काही विनंती करा. नगराध्यक्षाला 10 वेळेस आम्ही भेटायची विनंती केलेली आहे. शिवसाहेबांनी बोललेला आहे, आमच्या समोर PI साहेबांनी बोललेला आहे, आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे. त्याच्या अगोदर मिटिंग झाली. मेहराज शेख ते स्वच्छतेचे सभापती आहेत, मिस्टर सभापती आहेत ना, सभापती, त्यांनी म्हणले मी अध्यक्षाचा प्रतिनिधी आहे, माझ्या समोर मिटिंग घ्या का असे सांगा. मिटिंग झाली, ठरलं, त्याच्यावर ते अध्यक्ष मानायला तयार नाहीत, प्रतिनिधी पाठवतात आणि मानत नाहीत. या अध्यक्षावरचा आमचा विश्वास उडालेला आहे. आमचं मागणं आहे, औसा शहरात जे कोणी सुज्ञ नागरिक, काही सामाजिक लोक काही आहेत का नाही, तज्ज्ञ वगैरे हुशार मंडळी औसा शहराला चांगलं ठेवण्यासाठी, त्या सर्व लोकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करावी. आपण जो नगराध्यक्ष निवडलेला आहे तो कसा कारभार करतोय, तो कामगारावर किती अन्याय करतो, याची आपण तपासावी, शहानिशा करावी. आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना कागदपत्र, कायदे, नियम शिकवू दाखवू. बरोबर. दुसऱ्या बाजूला औषधाचे नागरिक जे टॅक्स भरतात, कर भरतात, त्या कराच्या मोबदल्यामध्ये हे कामगाराला पेमेंट दिलं जात आहे. बाबासाहेबांच्या, अफसर बाबांच्या घरचा किंवा कुणाचा पैशाचा हे तर नाही ना काय. राज्य शासनाचा आदेश आहे की तुम्ही जी स्थानिक निधी वसुली करता त्याच्यातून तुम्ही ह्यांना खर्च करा. 15-16 वित्त आयोगाचे पैसे येतात, उद्या 4 दिवस मागे पुढे होईल, पण किमान वेतनापेक्षा पगार कमी द्या, हे मुळातच बेकायदेशीर आहे. आणि मग सगळेच कामं जर तुम्ही बेकायदेशीर करणार असाल तर मग औषधामध्ये विरोधी पक्ष आहे का नाही? बरोबर. त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये कामगाराची बाजू घ्या, कामगाराचं म्हणणं ऐका. याच्या पुढे आम्ही औसा शहरामधल्या सुज्ञ चांगल्या नागरिकांची, व्यापारी असतील, अधिकारी असतील किंवा समाजसेवक असतील, वेगवेगळ्या संघटनेचे पक्षाचे लोक असतील, असे 100-200 लोकांना एकत्र करून आम्ही आमची बाजू औसा शहरात मांडणार आहोत. 28 तारखेनंतर, 28 तारखेच्या नंतर. तर ही होते महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष. यांनी तर प्रतिक्रिया आपली एकदम चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. तर आता कामगारासाठी त्याने एक औषधकारांसाठी एक आव्हान केलेले आहे की तुम्ही एक ठिकाणी येऊन त्यांच्या समस्या सोडवा नगराध्यक्षला घेऊन.
प्रभारी नगराध्यक्षला घेऊन किंवा मुख्याधिकारी यांच्या सोबत बसून यांचे काय पण मागण्या आहेत, ती समस्या आहेत, ती सोडवण्यासाठी ती औषधकारांना एक आव्हान दिलेले आहेत. आणि बघू आता औषधकार यांच्यावर काय प्रतिक्रिया देते. आता 28 तारीख आता जवळच आलेली आहे, 1-2-4 दिवसात 28 तारीख आहे. 28 तारखेनंतर जे पण टेंडर घेईल, जे पण गुत्तेदार येईल, आता त्यांनी काय प्रतिक्रिया देत आहे आणि त्याने काय सांगताय ती बघू. असेच बातम्या आणि मुलाखत बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या या जनएकता आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.